प्रसिद्ध पखवाज वादक पंडित भवानी शंकर यांचं निधन झालंय। संगीताचं बाळकडू कुटुंबातच मिळालेल्या त्यांनी पखवाज वादनात आपला ठसा उमटवला। पंडित हरिप्रसाद चौरसिया, पंडित शिवकुमार शर्मा, उस्ताद झाकीर हुसेन यांच्यासह अनेक कलाकारांसोबत त्यांनी वादन केलं। 2004 मध्ये त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं। आज दुपारी 12 वाजता बोरिवली इथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत। मुंबईत प्रदूषणाला कारणीभूत ठरणारे 859 बांधकाम महानगरपालिकेच्या रडारवर आहेत। वायू प्रदूषण नियंत्रण मार्गदर्शक तत्त्व जारी करण्यात आली आहेत। या तत्त्वांचं पालन न केल्यास काम थांबवण्याची नोटीस किंवा कामाचं ठिकाण सील करण्याचा इशारा महापालिकेनं दिलाय। नाशिकच्या सटाण्यात मध्यवस्तीत असलेल्या दुकानांना आग लागली होती। यात 3 दुकानं जळून खाक झाली आहेत। शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती आहे। दरम्यान अग्निशमन दलाला घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पथक पोहोचलं, मात्र ते उशिरा पोहोचलं असा नागरिकांचा आरोप आहे। त्यामुळे आगीत दुकानांचं मोठं नुकसान झालं। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। संभाजीनगरमध्ये एका अज्ञात वाहनानं तिघांना चिरडले। या दोघांचा जागीच मृत्यू झालाय, तर एक जण गंभीर जखमी झालाय। करमाड पिंपरी राजा मार्गावरील मंगरुळ फाट्यावर ही दुर्घटना घडली। 2 दुचाकीस्वारांचा या मार्गावर अपघात झाला। त्यावेळी मागून येणाऱ्या भरधाव वाहनानं रस्त्यावर पडलेल्या दुचाकीस्वारांना चिरडलं आणि घटनास्थळावरून पळ काढला। कल्याणमध्ये इमारतीतील मेडिकल दुकानाला आग लागली होती। कल्याण स्टेशन परिसरातील साई विहार इमारतीत ही दुर्घटना घडली। कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अग्निशमन दलानं अर्ध्या तासात आगीवर नियंत्रण मिळवलं। पालघरमध्ये भीषण बस अपघातात 2 चिमुकल्यांचा मृत्यू झालाय। विक्रमगड मनोर मार्गावर शिर्डीला जाणाऱ्या बसला ट्रकची जोरदार धडक बसली। या धडकेत 2 मुलांचा मृत्यू झालाय, तर 10 ते 15 प्रवासी जखमी झालेत। खासदार राजेंद्र गावित यांचा ताफा त्यावेळी तिथूनच जात होता। त्यांनी जखमींना रुग्णालयात पोहोचवायला मदत केली। गडचिरोलीच्या आरमोरी तालुक्यातील शंकरनगरमध्ये रानटी हत्तीच्या हल्ल्यात वृद्धेचा मृत्यू झालाय। जिल्ह्यात आतापर्यंत रानटी हत्तींच्या हल्ल्यात 4 नागरिकांचा मृत्यू झालाय, तसंच पिकांचंही नुकसान झालंय। त्यामुळे वन विभागानं तातडीनं हत्तींचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिक करतायत। उल्हासनगरमध्ये 2,30,000चा गुटखा जप्त करण्यात आला। एका घरात गुटखा साठवून ठेवला होता। आरोपीला अटक करत न्यायालयात हजर करण्यात आलाय। त्याला न्यायालयानं 2 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत पाठवलंय। यवतमाळ पोलिसांनी 6 लाखांचा प्रतिबंधित नायलॉन मांजा जप्त केलाय। मकर संक्रांती निमित्तानं मोठ्या प्रमाणात नायलॉन मांजाची विक्री सुरू होती। पोलिसांनी कारवाईसाठी त्यानंतर विशेष मोहीम आता हाती घेतलेली आहे। या अंतर्गतच यवतमाळच्या गुन्हे शाखेनं बंटी सिवोटियाच्या दुकानात धाड टाकत नायलॉन मांजा जप्त केला। अहमदनगरमधील तोफखाना पोलिसांनी शहरात नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या दुकानावर छापा टाकत 73,700 रुपये किमतीचा प्रतिबंधित नायलॉन मांजा जप्त केलाय। शहरातील यशोदानगरमधील नाथ किराणा दुकानात चोरून नायलॉन मांजा विकला जातोय अशी माहिती तोफखाना पोलिसांना मिळाली होती। नांदेडमध्ये घरफोड्या करणाऱ्या गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे। श्रीकांत चव्हाण असं त्याचं नाव आहे। त्यानं जिल्ह्यात विविध ठिकाणी 14 घरफोड्या केल्या। त्याच्याकडून 7 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। तर परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातही त्यानं घरफोड्या केल्याचा पोलिसांना संशय आहे। त्या दृष्टीनं अधिक तपास सुरू आहे। उल्हासनगरच्या कॅम्प नंबर 5 मध्ये एका सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल आणि काडतुसं जप्त करण्यात आले। संतोष मोहिते असं त्याचं नाव आहे। त्याच्या विरोधात 7 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। त्यानं गावठी पिस्तूल कुठून आणले, तसंच तो घातपात करणार होता का याचा तपास आता सुरू आहे। तरुणांच्या गाडीला धडक देऊन पळणाऱ्या गुटखा तस्करांना पालघर पोलिसांनी ताब्यात घेतलंय। पालघरमध्ये मुंबई अहमदाबाद महामार्गावर ही दुर्घटना घडली आहे। 4 लाखांचा गुटखा घेऊन जाणाऱ्या तस्कराच्या गाडीनं एका गाडीला धडक देत पळ काढला। पोलिसांनी त्यांना पकडत 4 लाखांचा गुटखाही ताब्यात घेतला।